लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये नंदिनीची चोर ओटी भरायचा कार्यक्रम सुरू असतो. कार्यक्रम सुरू असताना सगळेजण ओटी भरत असताना नंदिनीला तिचं मिसकॅरेज झाल्याचे दिवस आठवत असतात आणि हे मिसकॅरेज लपवण्यासाठी तिने कोणाकोणाशी कसं कसं खोटं बोललंय हे सगळं तिला आठवून तिला खूप त्रास होत. नंदिनीला काव्याचे शब्द आठवत असतात. दरवेळी काहीतरी होणार, कोणीतरी मध्ये येणार आणि ते मला इतकं बेकार एसेट करणार आणि त्यात माझा आयस राहणार. ताईला मी आता सांगणार आहे. यावेळी माझा मूड असा शेवटपर्यंत ठेव. मला ही चैन तोडायची आहे हो देशमुख. हे सर्व नंदिनीला आठवत असतं. ओटी भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी आर्या एक गिफ्ट घेऊन येते. नंदिनी ते गिफ्ट घेत नसते. यावर मानिनी म्हणते, आर्या हे गिफ्ट तू आईसाठीच आणलंय ना? यावर वसुआत्या म्हणतात, मानिनी आता तिने एवढं आणलंय गिफ्ट तर घे ना, नंतर ठेवून देऊयात अडगळीच्या खोलीत. वसुआत्याच्या या बोलण्याचं जीवा नंदिनीला सुद्धा वाईट वाटतं. त्यानंतर जीवाने नंदिनीला त्या धाग्याबद्दल आठवतं. थोड्या वेळाने तेथे असलेले सगळेच जण बाजूला होतात. जीवा लगेच आर्याचा हात पकडून आर्याला आपल्या रूममध्ये घेऊन जात असतो. जात असतानाच आर्याला समोर पाणीपुरी दिसते. आर्या लगेच त्यातील एक पाणीपुरी घेते आणि ती खात असते. जीवा समोर येतो. ती जीवाला सुद्धा पाणीपुरी भरवते आणि हे सर्व दृश्य लांबूनच पार्थ बघत असतो. जीवा आणि आर्याला पाणीपुरी खाताना बघून पार्थला धक्काच बसतो. दुसरीकडे नंदिनीची आई सुद्धा आर्या आणि जीवाला बघत असते. थोड्या वेळाने जीवा आर्याचा हात पकडतो आणि तो तिला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. रूममध्ये जात असताना तो मागे वळून बघत असतो. पार्थला या दोघांवर संशय आलेला असतो. पार्थ जीवा आणि आर्याच्या मागोमाग जीवाच्या रूममध्ये जात असतो. जात असतानाच पार्थचा रम्याच्या पायावर पाय पडतो. रम्या जोरजोराने ओरडत असते. यावर वसुआत्या म्हणत असते, तुला दिसत नाही का रे पार्थ, की मुद्दामहून करतोस? माहिती आहे ना तिच्या पायाला दुखापत झाली आहे ते. मुद्दामहून करतोस ना तू हे सगळं? एवढ्यात येते काव्या येते. काव्या जोरानेच म्हणते, आत्याबाई. परंतु आत्या म्हणत असते, आता तू गप्प बस. त्यानंतर आत्या म्हणते, आधी तिचं मन दुखवलंस आणि आता पाय दुखवतोयस. काव्या लगेच आशाताईला आवाज देते आणि पाणी गरम करायला सांगते. त्यानंतर ती वसुआत्याला म्हणते, पाय शेका तिचा, बरं वाटेल तिला. काव्या वसुआत्याला म्हणते, आणि मी काय म्हणते आत्याबाई, तिच्या पायाबरोबर तुमचा जरा घसा पण शेकता का? बरं वाटेल तुम्हाला. यावर आत्या म्हणत असते, गप्प बसा. काव्या म्हणत असते, तुम्ही गप्प बसा. वसुआत्या म्हणत असते, बाहेरच्यांसमोर मला तमाशा करायला लावू नकोसा काव्या. त्यानंतर रम्या आपल्या आईला बाजूला घेऊन जाते. पार्थ पुन्हा जीवाच्या रूमच्या दिशेने जातो. दुसरीकडे नंदिनीची आई नंदिनीला विचारत असते, अगं ही आर्या एकदम कधी आणि कशी आली? आणि ती तुमची डॉक्टर आहे? यावर नंदिनी आपल्या आईला गप्प करते. नंदिनीची आई नंदिनीला म्हणत असते, अगं तू आणि जीवा जे काही खोटं बोलताय ना घरच्यांशी, त्याचा तुम्हाला त्रास होत असेल असं वाटलं होतं मला. पण तुम्ही दोघे तर छान हसताय, मजेत दिसताय. त्यानंतर नंदिनीची आई म्हणत असते, 9 महिन्यानंतर तू या खोट्या पोटाचं काय करणार आहेस? यावर नंदिनी आपल्या आईला सरोगेसीबद्दल बोलते. नंदिनी म्हणत असते, अगं आई, जीवासारखं दिसणारं, माझ्यासारखं असणारं खरं खुरं बाळ येणार आहे. हे ऐकून नंदिनीच्या आईला धक्काच बसतो. नंदिनीची आई बाळाची आई कोण आहे असं विचारते. नंदिनी लगेच आर्याचं नाव सांगते. नंदिनीची आई म्हणते, तरीच त्या दोघांचं इतकं छान पटतंय. त्यानंतर नंदिनीच्या आई नंदिनीला विचारते, नंदिनी आर्या आणि जीवाचं नक्की काय चाललंय? हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो. दुसरीकडे पार्थ जीवाच्या रूममध्ये जात असतो. पार्थला सुद्धा जीवावर संशय येत असतो. पार्थ म्हणत असतो, हे जीवा आणि आर्याचं नक्की काय चालू आहे? जीवाने आर्याला अडगळीच्या खोलीत आणलेलं असतं. आर्या जीवाला विचारत असते, जन्मेजय आपण असं अडगळीच्या खोलीत का आलोय? जीवा आर्याला त्या धाग्याबद्दल सांगतो. पार्थ इकडे जीवाच्या रूममध्ये आलेला असतो, परंतु जीवा आणि आर्या तेथे नसतात. पार्थ म्हणतो, हे दोघेही कुठे गेले आहेत? नंदिनीला एकटं सोडून जीवा आर्यासोबत आहे. काहीतरी गडबड आहे. दुसरीकडे नंदिनी आपल्या आईला म्हणत असते, जीवा आणि आर्याचं काय चाललंय म्हणजे? काय बोलतेस आई? अगं ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. यावर तिची आई म्हणते, मग आत्ता जीवा आर्याला घेऊन कुठे गेले? त्यानंतर नंदिनी त्या धाग्याबद्दल आपल्या आईला सांगते आणि नंदिनी सुद्धा वरती अडगळीच्या खोलीत जात असते. एवढ्यातच नंदिनीची आई नंदिनीचा हात पकडते आणि नंदिनीला म्हणते, नंदिनी तू जे काही करतेस ते पूर्णपणे विचार करून करतेस ना? हे बघ, नवरा बायकोच्या नात्याला
सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही कवचाची गरज नसते. त्यांच्यातला विश्वासच त्यांच्यातला अतूट धागा असतो. नंदिनी आपल्या आईला म्हणत असते, आई तू अगं खूप विचार करतेस, नको करूस एवढा विचार. त्यानंतर नंदिनी सुद्धा जीवा आणि आर्याच्या मागोमाग अडगळीच्या रूममध्ये जाते. जीवा आर्याला त्या पाळण्याबद्दल सांगत असतो आणि तो रडत असतो. जीवाला रडताना बघून आर्या जीवाला जवळ घेते आणि तेवढ्यातच तेथे नंदिनी आलेली असते. नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा रडायला काय झालंय? यावर आर्या जीवाने पाळण्याबद्दल सर्व सांगितलं असं म्हणते. नंदिनी लगेच जाऊन जीवाचे डोळे पुसते. दुसरीकडे पार्थ जीवाला फोन करायला आपला मोबाईल शोधत असतो, परंतु त्याला मोबाईल मिळत नसतो. पार्थ खूप टेन्शनमध्ये असतो. एवढ्यात तेथे काव्या येते. काव्या पार्थला त्याच्या उशीखाली फोन आहे असं म्हणतो. पार्थ खूप टेन्शनमध्ये असतो. काव्या पार्थला विचारत असते, काय झालं, तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का दिसताय? पार्थ काव्याला सांगायला जात असतो. एवढ्यातच मानेने काव्याला आवाज देते. काव्या लगेच बाहेर निघून जाते. नंदिनी आर्याला प्रॉमिस करते, आमची छकुली जेव्हा येईल ना तेव्हा तिला पाळण्यात घालण्याचा मान मी फक्त तुला देईन. त्यानंतर नंदिनी आर्याच्या हातामध्ये धागा बांधते. पार्थ जीवाला फोन लावतो. जीवाचा फोन जीवाच्या रूममध्ये वाजत असतो. जीवा आला का हे बघायला पार्थ पुन्हा जीवाच्या रूममध्ये जात असतो. त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून अडगळीच्या रूममधून नंदिनी पहिल्यांदा बाहेर येते. दुसरीकडे पार्थ जीवाच्या रूममध्ये जातो आणि म्हणत असतो, जीवाचा फोन तर इथे आहे, मग जीवा आणि आर्या गेलेत कुठे? थोड्या वेळाने जीवा आणि आर्या अडगळीच्या रूममधून लपत-छपत बाहेर येत असतात आणि ते बाहेर पडत असताना पार्थ पुन्हा त्या दोघांना एकत्र बघतो. त्या दोघांना एकत्रित बघून पार्थ म्हणत असतो, जीवा आर्याच्या प्रेमात तर नाही ना पडला? मालिकेच्या उद्याच्या भागात काव्या आर्याला फोन लावत असते. काव्या म्हणत असते, हल्ली सारखाच फोन बिझी येत असतो आर्याचा, कशात इतकी बिझी असते काय माहीत. दुसरीकडे पार्थ नंदिनीला म्हणत असतो, जीवा कुठे आहे? नंदिनी म्हणत असते, ते फिल्म बघायला गेले आहेत मित्रांसोबत. यावर पार्थ म्हणतो, जीवा फिल्मच्या नावाखाली दुसरं काही करत असेल का? नंदिनीला फसवत नाही आहे ना हा? दुसरीकडे आर्या जीवाच्या मिठीत आलेली असते.